मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। 30 गावचा तरुण निघालाय ट्रॅक्टरने लडाखला। तुम्ही कुठे फिरायला जायचं नियोजन करतात तेव्हा रेल्वे, विमान, बस, गाडी, कार, काही पर्यटक सायकल किंवा पायी देखील जायचं स्वप्न बघतात। परंतु नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील 30 गावचा अक्षय सुरेश इखे हा तरुण शेतकरी आपल्या शेतात काम करणारा चक्क ट्रॅक्टर घेऊन निघालाय, ते देखील लडाखला। 30 गाव ते लडाख हा 2150 किमीचा प्रवास तो आपल्या ट्रॅक्टरने करून लडाखचे बर्फाचे पर्वत, नदी आदी पर्यटन स्थळे बघणार आहे। अक्षय इखे हा अनेक दिवसापासून इंस्टाग्रामवर रील देखील बनवत असतो व द्राक्ष, टोमॅटो, कांदा ही शेती देखील करत असतो। शेती करत असताना काहीतरी नवीन करायचे स्वप्न तो बघत होता। त्याने ठरवले की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात ट्रॅक्टरने कुठेतरी दूर फिरायला जायचे आणि ठरलं की आपल्या शेतातील मित्र म्हणजे ट्रॅक्टर घेऊन अक्षय लडाखला आज निघाला आहे। अक्षयचा हा प्रवास प्रथम इतक्या दूर ट्रॅक्टरने होत असून त्याला गावातील सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहे। नमस्कार, मी अक्षय पाटील, 30 गाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिकवरून आम्ही चाललोय महाराष्ट्रातून लडाखला। आणि ती माझ्या हा प्लॅन कसा झाला तर आम्ही मित्र बसलो होतो। ती मित्र बोलले की लोक आपण लडाख जाऊ। म्हटलं मी तर ऍक्च्युली एकदा जाऊन येलो, पण म्हटलं मग तुम्ही म्हणा असं परत जाऊ। पण मित्र बोलले एवढी गाडी न जाता आपण ट्रॅक्टरवर जाऊ। म्हणून काय म्हटलं का आता म्हणून आता ट्रॅक्टर तर आहेच म्हणा आपल्याकडे, तर आपण काहीतरी युनिक करू। शेतकरी काय करू शकतो ना हे पण म्हटलं आपण दाखवतो। तर मग आम्ही पुरा प्लॅन केलाय सगळं ट्रॉलीत आपलं मटेरियल घेऊन ट्रॅक्टर सगळं रेडी करून आपण निघालो लडाख। तुम्ही बघून पोस्टर नाही मागू साईडला बॅक साईडची पण आपण असं रेडियम लावलंय बॅनर आणि रेडियम पण लावून दिले। त्याच्यात आपल्याला का थोडंसं रिॲक्टिव्हिटी आणि हा ट्रॅक्टर आपण बघून घ्या। हा आपला 50 इंच ट्रॅक्टर आहे। हा पण घेऊन चाललोय यूज फायरचा कंपनी ट्रॅक्टर हा आपण घेऊन चाललोय लडाखसाठी। तर महाराष्ट्रामधून आपण पहिला आहे की तो लडाखसाठी ट्रॅक्टरवर चाललाय आणि भारतातून पहिला माणूस आहे मी तो 4 व्हील ट्रॅक्टर घेऊन लडाख चाललाय। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।